उलट जो तुमच्यासाठी खड्डा खोदेल तोच त्यात पडेल. कारण आता तुमची लढाई तुम्ही नाही तर तुमचे पाठीराखे लढत आहेत. तुम्ही पाहिलं असेल, धनुष्य बाणातून बाण सोडण्याआधी त्याला खूप मागे ओढावे लागते. जेवढा बाण मागे ओढला जातो तेवढ्याच वेगाने आणि ताकदीने तो पुढे जातो. तुमच्या आयुष्यात जे काही मागे खेचल्यासारखे झाले आहे, जी काही पीछेहाट झाली आहे ती याचसाठी होती. स्वामी तुम्हाला माग खेचत होते कारण त्यांना तुम्हाला लांबचा पल्ला गाठू द्यायचा आहे. ती दोरी सुटण्याची वेळ आली आहे. तुमचा वेग आता जगाला थक्क करेल. येत्या काळात तुम्हाला निसर्गातूनही साथ येईल. जरा बारकाईने अनुभवा. कधीतरी अचानक उदबत्ती लावली नसतानाही एक वेगळाच पण पवित्र सुगंध दरवळेल. हा भास नसेल तर ती स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव असेल. कधीतरी कावळा तुमच्या खिडकीत येऊन अशा लयीत ओरडेल की तुम्हाला वाटेल की तो कावळा काहीतरी शुभ संकेत देतोय. कधीतरी गाय तुमच्या घरात येऊन थांबेल. हे साधे संकेत नाहीत किंवा हे साधे प्रसंग नाहीत. स्वामी चराचरातून तुम्हाला सांगतायत, मी आलोय, मी तुझ्या घरात वावरतोय.